आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला मयूर ठाकूर आणि दुसऱ्या बाजूला दादर का बादल बादल म्हात्रे मैदानामध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतं. आणि त्यांना रोखण्यासाठी जीवदानी बामणडोंगरी संघाचं क्षेपणास्त्र या ठिकाणी मैदानामध्ये आदित्य पाटील गोलंदाजच्या ट्रॅकवरती सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतं. अगदी भेदक गोलंदाजी, अचूक टप्पा, अचूक लाईन, अचूक लेंथ याच गोलंदाजीनं खऱ्या अर्थानं या रायगड टेनिस क्रिकेटमध्ये आपल्या नावाची ओळख ज्यांना निर्माण केली आहे. आणि आताच्या घडीला या खेळाडू म्हणजे नक्कीच एक ब्रँड बनून गेलेला आपल्याला पाहायला मिळतोय. रायगड टेनिस क्रिकेटमध्ये देखील आपण पाहतोय की या खेळाडूच्या नावासाठी चर्चा आणि या खेळाडूसाठी खूप सारी बोली लागताना देखील आपल्याला पाहायला मिळते. चला सामन्याला थोडं स्पीड करायचा आहे कारण की वेळ तुमच्यासाठी थांबणार नाहीये. आपल्याला आजच्या आज ही मॅच पूर्णपणे क्लिअर करायची आहेत. त्यामुळे मॅचला आपण करूया सुरुवात. सज्ज झालाय मयूर ठाकूर पहिला चेंडू खेळण्यासाठी. पहिला चेंडू, अचूक लाईन, अचूक लेंथ, अचूक टप्पा पाहायला मिळतोय. त्यामुळे पहिला चेंडू निर्धाव पाहायला मिळतोय. 4 ओव्हरची मॅच, त्यामुळे एका षटकाचं मॅन्डेटरी पॉवर प्ले असणार आहे. दोनच खेळाडू डीप मध्ये लावण्याची, बाह्य वर्तुळामध्ये लावण्याची मुभा आपल्याला पाहायला मिळणार आहे. बाकीचे सर्व क्षेत्ररक्षक आपण सर्कलच्या आतमध्ये पाहू शकाल. एक मोठी स्पर्धा आणि ती रंगतीये रत्नेश्वरीच्या प्रांगणामध्ये. नक्कीच त्याच्या कृपाशीर्वादाने लाभलेलं हे मैदान, अगदी जसकर गावाच्या कोशीमध्ये वसलेलं हे मैदान आपल्याला पाहायला मिळत आहे. आपल्याला फटका चांगला, क्षेत्ररक्षकाला अगदी भेदून हा चेंडू, मात्र धाव मिळतील 4 चौकार. चेंडू डॉट जरूर आला होता, परंतु पुढच्या चेंडूवरती एक जबरदस्त प्रहार आपल्याला पाहायला मिळाला. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला मयूर ठोकला चौकार. या ठिकाणी नक्कीच आणखी एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. पहिला डॉट, दुसरा चौकार, आणखी एक डॉट म्हणजे तिसरा चेंडू डॉट आला. 4 ओव्हरची मॅच आहे. एका षटकाचं मॅन्डेटरी पॉवर प्ले. तर की नक्कीच हे नाव आताच्या घडीला रायगड टेनिस क्रिकेटमध्ये चर्चेत असलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. आदित्य पाटील अगदी अॅक्युरेसी, परफेक्शन, डायरेक्शन, व्हेरिएशन आणि कंट्रोल गोलंदाजी टाकण्यासाठी हे नाव नेहमी चर्चेत असताना आपल्याला पाहायला मिळतं. आणखी एक चांगला बॉल आपल्या अनुभवाच्या शिदोरीतून एक एक मोती टाकत असताना आपल्याला पाहायला मिळतो हा गोलंदाज. त्यामुळे नक्कीच अगदी 4 चेंडूचा खेळ, 4 धावा. अगदी बादल मात्र नॉन स्ट्रायकर होती. आपल्या प्रतीक्षा येण्याची वाट पाहतोय. या ठिकाणी फटका फसलाय. 2 क्षेत्ररक्षक चेंडूच्या अगदी खाली आहेत. टिपलाय झेल आणि संपलाय या मयूरचा खेळ. त्यामुळे विकेट क्रमांक 1 तंबूच्या आसरेला. या ठिकाणी रितेश वारी मैदानामध्ये पाहायला जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. खर तर दोन्ही संघाकडे गोलंदाजाचा अक्षरशः तोफखाना आपल्याला पाहायला मिळतात. फलंदाजाची देखील फौज आपल्याला पाहायला मिळते. परंतु या पहिल्या षटकामध्ये आदित्य पाटीलनं आपलं नाणं खणखण वाजवलेलं आपल्याला पाहायला मिळेल. चौकार जरूर कल्लाय, परंतु 5 चेंडूमध्ये त्यानं आतापर्यंत 4च खर्च केलेत. पॉवर प्लेचं षटक तो टाकतोय. कमालीची गोलंदाजी नक्कीच नवीन फलंदाज रितेश वारी मैदानामध्ये आलाय. आणखी एक चांगला बॉल, समरीन डिलिव्हरी पाहायला मिळेल. काहीसा चेंडू टॉस झाला, चेंडूकडे पाहत राहिला आणि चेंडू एसटी रक्षकाच्या ग्लोव्ज मध्ये जाऊन स्थिरावला. त्यामुळे एक षटक संपतंय. 4 धावा स्कोर कार्ड वरती. त्यामुळे थोडासा वेळ जाऊया डीजे कडे, ऐकूया एक सुमधुर संगीत.
आपल्याला पाहायला मिळणार आहे. ओमकार नाईक जीवदानी बामणडोंगरी संघाचा गबर गोलंदाजीसाठी सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतोय. आणि स्ट्राईकला ज्यानं पहिलं षटक अगदी प्रतीक्षा केली होती, आता त्याची प्रतीक्षा या ठिकाणी संपली आहे. तो दादरचा बादल मात्रे आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतोय. कारण की अगदी पेन तालुक्यामध्ये ज्या नावाचा डंका, ज्या नावाचा दबदबा, ज्या नावाचा बोलबाला आपल्याला पाहायला मिळतोय, तो खेळाडू आता स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला मिळतोय. अवे फ्रॉम द बॉडी, चेंडूला शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू मात्र वाईटची जी रिटर्न क्रीज आहे त्याच्या बाहेरून जातोय आणि पंच मात्र या ठिकाणी ओमकारला दंडित करतायत. त्यामुळे वाईटची धाव या ठिकाणी मिळणार आहे. हा चेंडू पुन्हा एकदा टाकावा लागणार आहे, कारण की चुकीला माफी नाही आहे. या ठिकाणी बादलला आपल्या फलंदाजी जादू दाखवावी लागणार आहे. स्कोर कार्ड मात्र थोडं कमी आहे, त्यामुळे नक्कीच आणखी 3 षटकं बाकी आहेत. चेंडूने बॅटची लिडिंग एज आणि बिग फिश इन द ट्रॅप, बडी मछली जाल में. त्यामुळे अगदी दुसरा धक्का, दुसरा हादरा आणि दुसरा दणका. बादल खर तर ज्या खेळाडूवरती नक्कीच भिस्त होती तो बादल मात्र मैदानाच्या बाहेर जात असताना आपल्याला पाहायला मिळाला. यावेळेला अलंग कार्पेट, चेंडू मात्र स्ट्रेट ड्राईव्ह पाहायला मिळाल. क्षेत्ररक्षक थोडीशी चूक करतोय आणि त्या चुकीचा भूदंड सिंगलचं कन्व्हर्टेशन डबल मध्ये होत असताना आपल्याला पाहायला मिळतं. खर तर बामणडोंगरी आणि त्याचं क्षेत्ररक्षण आपण पाहिलं ना तर अगदी ऑस्ट्रेलियन संघाची आठवण येते. चुका कमी करताना आपल्याला पाहायला मिळतात, परंतु या ठिकाणी माणूस चुकांचा पुतळा, थोडीशी चूक, एक धाव एक्स्ट्रा मिळताना पाहायला मिळते. धावसंख्येमध्ये हळूच वाढ, 7 धावा. चेंडूने बॅटची लिडिंग एज, आवाज इथपर्यंत आला. आणखी एक विकेट नंबर 3 मैदानाच्या बाहेर. अगदी घर फिरलं की घराचे वासे देखील फिरतात आणि आता मात्र घराचे वासे घराघरा फिरताना आपल्याला पाहायला मिळतात. आणखी एक फलंदाज बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. खर तर गोलंदाजाची दहशत आपल्याला पाहायला मिळते. यष्टी रक्षक अगदी 38 सर्कलच्या खेटून उभा आहे आणि त्याला ग्लोव्ज घालावे लागतील, म्हणजे नक्कीच किती वेगाने चेंडू येताना आपल्याला पाहायला मिळतात. यष्टी रक्षक मात्र आपली कामगिरी चोख करताना आपल्याला पाहायला मिळतोय. संदेश पाटील, कारण की यष्टी रक्षक म्हटलं तर संघाचा काणा असतो आणि तो ताट उभा असेल ना तर संघ देखील ताट मानेने उभा असलेला पाहायला मिळतो. या ठिकाणी आणखी एक कमालीचा वेगवान भन्नाट चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. यष्टी रक्षकाला 38 सर्कल मध्ये देखील चेंडू पकडत असताना अगदी उडी मारावी लागते. किती भन्नाट वेगाने चेंडू गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते, अगदी फास्ट अँड फ्युरियस. धावा मात्र होत नाहीयेत. थोडासा दबाव आमच्या जाणता दादर संघावरती आलेला पाहायला मिळतोय. आणखी एक काहीसा चेंडू आखूट टप्प्याचा येईल असं वाटत असताना सबमरीन डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाली. खोलातून जाणारा चेंडू, त्यामुळे चेंडू झाला निर्धाव आणि आता निर्धाव चेंडूची संख्या वाढत चालली आहे. त्यामुळे नक्कीच आमच्या दादर संघाची डोकेदुखी पण वाढत चालली आहे. धावा येत नाहीयेत, चेंडू डॉट होत आहेत आणि विकेट मात्र वारंवार बाद होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेला फटका चांगला जोर आहे, परंतु फटका या ठिकाणी फसलाय. क्षेत्ररक्षकांना असं वाटलं होतं झेल घेतला, परंतु शेवटच्या क्षणी चेंडू त्याच्या हातातून पडला. त्यामुळे या चेंडूवरती धावा आल्या
तब्बल फक्त एक. त्यामुळे दुसरं षटक या ठिकाणी संपलंय आणि या 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपटलावर आपण पाहू शकाल 8 धावा. थोडासा वेळ आपल्याकडे अजूनही शिल्लक आहे. आपण जाऊ डीजे कडे, ऐकू एक सुमधुर संगीत. दरम्यान गोलंदाजामध्ये बदल जीत खोत गोलंदाजीसाठी येताना आपल्याला पाहायला मिळतोय. जर्सीवरती 22 क्रमांक. दरम्यान हा चेंडू जोरदार मारलाय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे. चेंडू पर्यंत जिथपर्यंत पोहोचेल ना फक्त सिंगल धावलेला पाहायला मिळते. अगदी जितगोत बद्दल म्हणायचं झालं तर एक वेगवान द्रुतगती गोलंदाज आहे. 22 क्रमांकाची जर्सी नेहमी त्याच्या अंगावरती पाहायला मिळते आणि त्या जर्सीच्या खाली आर्चर नाव बामण डोगरीचा जोफ्रा आर्चर यावेळेला गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. फटका फसला परंतु क्षेत्ररक्षक दूरवरती आहे. वॅकंट एरियामध्ये हा चेंडू पाडणार आहे आणि या ठिकाणी सिंगलचं कन्व्हर्टेशन डबल मध्ये होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. अगदी थेंबे थेंबे तळे साचे या उक्तीप्रमाणे खेळ पुढे सरकतोय. अगदी कुठलाही मोठा फटका मारण्याचा रूल नाहीये. कारण की पूर्वार्ध म्हटलं ना तर शांततेचा काळ असतं. शांत डोक्याने फलंदाजी करण्याचं क्षण असतं. कारण की उत्तरार्धामध्ये तुम्हाला धावांचा पाठलाग करताना समोरच्या संघावरती कुरघोड्या कराव्या लागतात. त्यावेळेला आणखी एक व्हेरिएशन, थोडासा गती कमी केली, बॅटचा फ्लो अगोदर खुलला आणि नंतर चेंडू मात्र हळूवार निघून गेला. त्यामुळे आणखी एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. डॉट बॉलची संख्या मात्र या ठिकाणी वाढत असताना आपल्याला पाहायला मिळते. यावेळेला फटका चांगला आहे परंतु कव्हरला डीप मध्ये क्षेत्ररक्षक देखील चांगला आहे. त्यामुळे या ठिकाणी फक्त सिंगल अवेलेबल असेल. एकापेक्षा जास्त काही नाहीये. खर तर कालच्या दिवसामध्ये या मैदानामध्ये षटकार आणि चौकारांचा पाऊस सकाळी देखील चांगले सामने पाहायला मिळाले. यावेळेला फटका चांगला आहे. अगदी फाईन लेग सीमारेखेच्या बाहेर हा चेंडू निघून गेला. त्यामुळे पंचांचा इशारा, दॅट्स अ मायटी फोर, चौकार. आणि या चौकारचं कौतुक करत आमचा डीजे मास्टर. या ठिकाणी काहीसा फुलटो चेंडू होता. मोठा फुल शॉट खेळण्याचा प्रयत्न, चेंडूने बॅटचं समीकरण जुळलं नाहीये. स्वतःवरती नक्कीच स्वप्नील नाखुश असणारा या ठिकाणी हा चांगला चेंडू वाया घालवलाय. त्यामुळे 3 षटकाचा वाजवी खेळ पुन्हा एकदा संपला. धावसंख्या धावपटलावर फक्त आणि फक्त 16. थोडासा वेळ पुन्हा एकदा डीजेला देऊया संधी, ऐकूया एक सुमधुर संगीत. थँक्यू डीजे. अगदी दृश्य संगीत आपण ऐकलं. कानावरती त्रास नाहीये. परंतु जाऊया आपण शेवटच्या षटकासाठी आलाय गोलंदाज भानुदास म्हात्रे. यावेळेला फटका चांगला आहे. अगदी ओव्हर द बॉलर हेड सरळ ठोकला. एक दर्जेदार लांब लचक, अगदी लॉंग अँड स्ट्रॉंग दिमागदार षटकार.
मंदार लवेकर सरांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. त्यांच्या समेत अमित दादा पाटील, राकेशजी म्हात्रे यांचं देखील अतिथी कक्षामध्ये शुभ आगमन होत आहे. या आयोजनामध्ये आपण त्यांचं मनापासून स्वागत करतोय. अगदी ते आहे, दुरुस्त आहे, परंतु धावांचं धावफलक या ठिकाणी खुलताना पाहायला मिळतोय. खरं तर आपण पाहतोय जाणता दादर संघ म्हणजे टाळ्यांचा कडकडाट आणि त्या टाळ्या 3 षटकामध्ये वाजल्या नाही, परंतु खरं तर आपण वाजवत जा, परंतु 2 मोठ्या फटक्याने धावसंख्या नक्कीच चांगली झाली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 26 धावा. कारण की 30-35 धावाला आल्या ना तर मात्र सामना टफ फाईट होणार, यामध्ये तेवढ मात्र शंका नाही. कारण की त्यांच्याकडे देखील त्याच तोडीची गोलंदाजी पाहायला मिळते. शेवटच्या षटकामध्ये भानुदास म्हात्रेवरती हल्ला बोल करण्यात आला. या ठिकाणी चांगला तडाखा दिलाय. लॉंग ऑनला हा चेंडू ट्रॅव्हल झालाय, सिंगल तर आली आहे, डबलचा प्रयत्न आणि पाहता पाहता 2 देखील कंप्लीट करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचं षटक हाणामारीचं षटक, स्लॉग ओव्हर म्हणतात की ज्या षटकामध्ये फलंदाजाचा स्टान्स अगदी आक्रमक असतो आणि इथं मात्र आक्रमकता दाखवत असताना पण रितेश वारीला पाहू शकाल. या ठिकाणी पुन्हा एकदा बॅटचा पेस हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली त्याच्या मस्तकावरती दस्तक देईल का, परंतु त्यानं मात्र चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी दाखवलंय. शेवटपर्यंत चेंडूवरती नजर ठेवली, झेल घेतला, परंतु या ठिकाणी षटकारच्या दिशेने चेंडू जाईल अशी स्थिती ज्या वेळेला निर्माण झाली त्या ठिकाणी चेंडू मात्र त्यांना मैदानाच्या आतमध्ये म्हणजे जवळपास 4 धावा त्यांना सेव्ह केल्यात. चांगलं क्षेत्ररक्षण, परंतु 2 धावा या ठिकाणी आमच्या दादर संघाला देखील मिळाल्या. धावसंख्येमध्ये आणखी 2 ने वाढ झाली, 30 धावा. आता मात्र एक चांगला फायटिंग स्कोर या ठिकाणी नक्कीच उभा राहिला असं म्हणता येईल. पुन्हा एकदा आडवा बॅटने चेंडू गरळत निघालाय, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली मी स्पीड आणि आपण पाहिलं ना थोडासा लेझीनेस, कारण की या ठिकाणी सुस्ती नाही तर स्फूर्ती दाखवायची आहे आणि ती स्फूर्ती मात्र आपण फलंदाज नॉन स्ट्रायकरचा फलंदाज मात्र धावून धावून दमला अक्षरशः. सगळ्या धावा धावून काढल्यात, धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली ती तब्बल 32 वरती. शेवटचा बॉल या ठिकाणी चांगला फटका, अगदी दिमागदार रामदेव बाबा पतंजली षटकार. तर आपला कोणी एखादा खेळाडू प्रतिनिधी जर आला असेल तर कृपया आपण आयोजकांच्या संपर्कात या. पारगाव संघाला खास करून विनंती करू. या दरम्यान आपण पाहतोय जसखार 40+ मास्टरचा संघ या ठिकाणी अतिथी कक्षाच्या दिशेने येताना आपल्याला पाहायला मिळतोय. खर तर सुधीर दादांचा प्रवास या खेळाडू समवेत कैक वर्षाचा राहिलाय आणि आज त्यांच्यासोबत ज्यांचं करिअर राहिलं, काही आठवणी राहिल्या, ते सर्व खेळाडू 40+ जसकारचा संघ त्यातली खेळाडू अतिथी कक्षामध्ये येताना आपल्याला पाहायला मिळतात. अशा सर्व खेळाडूंचं आपण मनापासून या ठिकाणी स्वागत करतोय. एक विशेष सन्मान आयोजकांच्या वतीनं सुधीर तांडेल चषक 2025 या स्पर्धेमध्ये जसकार 40+ संघाचा या ठिकाणी केला जाईल. त्याचबरोबर आपण पाहतोय अगदीच पहिला डाव या ठिकाणी संपन्न झालाय. पहिल्या डावानंतर धावसंख्या जर आपण पाहिली आहे तर टोटल धावा धाव फलकावर लागल्या जात आहेत 38 धावा. 39 धावांचं एक टार्गेट या ठिकाणी सेट केलंय. खराब स्थितीमध्ये अडचणीमध्ये असताना देखील दादर पेंट संघ या अशा क्षणामधून बाहेर कसा निघतो हे त्यांचं एक टॅलेंट आहे, त्यांच्यामध्ये असणारी गुणवत्ता आहे आणि म्हणूनच परत एकदा या सामन्यामध्ये हलकसं कमबॅक केलंय. संयम सर आपण जर पाहिलं तर धावा होत नव्हत्या, पण शेवटच्या षटकामध्ये खूप साऱ्या धावा आल्या. 22 धावांचं षटक पडलं. भानुदास म्हात्रे अशा धावांसाठी ओळखले जात नाहीयेत, परंतु शेवटच्या षटकामध्ये इतक्या धावा आल्या. 38-39 धावांचं लक्ष याच दरम्यान आपण पाहतोय. आणखी एक जसकारच्या क्रिकेटच्या क्षेत्रातील एक अव्वल दर्जाचा खेळाडू भारत ठाकूर यांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन होत आहे. या स्पर्धेच्या निमित्तानं त्यांचं देखील आपण मनापासून स्वागत करतोय. चोवीस चेंडूमध्ये करायचे आहेत 39 धावा आणि
पिन दादा संघ मागच्या सामन्यामध्ये आपण पाहिला दिवासारख्या एका बलाढ्य संघाला ज्याच्या गोलंदाजीनं नभावलं. दादा संघाकडे नशीब सारखा एक जबरदस्त गोलंदाज आहे, ज्याच्या जादुई गोलंदाजीनं ज्याच्या स्पेल मध्ये आपण 3 विकेट्स पाहिल्या, कमी धावसंख्या केली आणि तिथून नशीब सारखा एक खेळाडू पहिल्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅच होताना देखील आपण पाहिला. चालू सामन्यामध्ये देखील अशाच गोलंदाजीची अपेक्षा नक्कीच दादर संघाचे या ठिकाणी खेळाडू ठेवतील. या दरम्यान आपण आमच्या प्रेक्षकांच्या कक्षेमध्ये आपण पाहतोय आणखी एक दिग्गज खेळाडू मुलेखंड संघाचा पप्पा आपल्या प्रेक्षकांच्या कक्षेमध्ये आहे. त्यांना आपण विनंती करतोय, आपले मंदार लवेकर या कक्षामध्ये आपली वाट पाहत आहेत आणि आयोजकांच्या वतीने देखील आपणास विनंती आहे की आपण प्रेक्षकांच्या कक्षेमध्ये न थांबता कृपया अतिथी कक्षामध्ये यावं. आज दिग्गजांची मॅच आहे, दिग्गजाच्या नावानं ही स्पर्धा होते आणि दिग्गज खेळाडू या व्यासपीठावर आपण पाहतोय. चलूया आपण चलो एक सन्मान या ठिकाणी विशेष अतिथी कक्षामध्ये या ठिकाणी आपण करू. खर तर क्रिकेटच्या खेळामध्ये बरेच दिग्गज गोलंदाज पाहिले, परंतु आपलं गोलंदाजीचं करिअर सांभाळत असताना आपल्या आयुष्यामध्ये सर्वाधिक टेनिस बॉल क्रिकेटमध्ये ब्लॉक हॉल बॉल टाकणारा यॉर्कर किंग अर्थातच मंदार लवेकर सर यांना मी विनंती करतोय की आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या आणि इथे सन्मानाचा स्वीकार करा. मी राकेश दादा म्हात्रे यांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. मंदार लवेकर सर आजही त्यांच्या क्रिकेटच्या जादुई गोलंदाजीची चर्चा रायगड टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आपण पाहतो. वयाच्या 40 नंतर देखील दिमाखात आणि एक तरबेज गोलंदाजी आपल्याला ज्यांच्याकडून पाहायला मिळते अशी मंदार लवेकर सर यांचा होणारा सन्मान. त्यानंतर आपण पाहतो भारत ठाकूर सर देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे लाडके खेळाडू पप्पा यांचे देखील या ठिकाणी शुभ आगमन झाले, त्यांचे देखील आपण मनापासून स्वागत. हा एक विशेष सन्मान आपल्या या व्यासपीठावर केला जातोय. मंदार लवेकर सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. यॉर्कर किंग म्हणून एक जादुई गोलंदाजी, एक जादुई स्पेल टाकणारा गोलंदाज आजही तितक्याच ताकदीनं त्यांची गोलंदाजी आपण पाहतोय आणि काही आठवणी सुधीर दादांच्या या ठिकाणी असणार आहेत. सुधीर दादांबद्दल आपण निश्चितपणे त्यांच्याकडून जाणून घेऊ. मंदार सर काही वर्ष तुम्ही त्यांच्यासोबत क्रिकेट खेळलाय, म्हणजे मंदार सरांची पार्श्वभूमी सांगायची तर उरणमध्ये एक या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आपण या क्षेत्रामधला गोलंदाज, पण त्या काळामध्ये अंडर क्रिकेटचे देखील जादुई गोलंदाज म्हणून ओळखले जायचे. खूप साऱ्या आठवणी त्यांच्या आहेत. सुधीर दादा तुमच्यासोबत खूप वर्ष क्रिकेट खेळलेत, आज तो तुमच्यामध्ये नाही आहे. खर तर आज त्यांची गरज आहे रायगड टेनिस क्रिकेट बॉलला, कारण मोठ्या मोठ्या स्पर्धा सुरू झाल्यात. ISPL सारखी स्पर्धा आहे ज्यामध्ये त्यांची कमी आपल्याला जाणवते. काय आठवणी आहेत त्यांच्याबद्दल? बऱ्याचशा आठवणी आहेत त्याची आणि त्याची कमतरता 100% जाणवते. कारण सध्याचं क्रिकेट आता जवळजवळ 40+ तर सध्याचे क्रिकेट चालू झालेलं आहे. काल पण आम्ही मॅच खेळलो एका ठिकाणी 40+ची, पण तिथे पण असं वाटलं की एका बॉलरची कमी आहे आणि सुधीरची त्यावेळेला बऱ्याच वेळेला आठवण येते. आणि सध्याच्या घडीला 40+ मध्ये आपल्याकडे बॉलरची बरीचशी कमी आहे आणि ज्या ज्या वेळेला आठवण येते लेफ्टी बॉलरची त्यावेळेला सुधीरची आठवण येते. बरं दादा, आणखी एक प्रश्न, सुधीर दादांचा असा एखादा स्पेल जो तुझ्या कायमस्वरूपी लक्षात आहे? बरेचसे स्पेल आहेत, 1-2 नाही बरेचसे स्पेल आहेत. कारण त्यांचा एक रेकॉर्ड आहे आपला मोहोपाडाच्या ग्राउंडवरती लागोपाठ 4 वर्ष त्यांनी बॉलिंगचं बक्षीस घेतलंय. हे बरेच जणांना माहिती नसेल इथे, पण त्यांचे सुप्रीमो ट्रॉफीमध्ये लागोपाठ 4 वर्ष बॉलिंगचं बक्षीस घेणारा एकमेव प्लेअर आहे रायगड मधला. हे होते आपल्यासोबत मंदार दादा लवेकर. खूप साऱ्या आठवणी आहेत, परंतु सांगायला किंवा त्यांच्याकडून जाणून घ्यायला आपल्याकडे तेवढासा पुरेसा वेळ नाहीये. त्याचा मानूया आपण आभार. चलूया प्रेझेंटेशन बॉक्स मधून परत एकदा आपण पाहत राहा सुधीर दादा तांडे चषक 2025 एक शानदार स्पर्धा. ओव्हर टू कॉम्बॉक्स. चला मॅचच्या कडं आपण पाहतोय चालू सामना. नशीब नाईकच्या पहिल्या बॉलवर आलेला हा षटकार, तदनंतर आपण व्हाईट बॉल पाहिला, विकेट काढली, कमबॅक केले, पुढचा बॉल लांबच्या वरून फेकून दिलाय, सीमारेषेच्या बाहेर जाणारा एक क्लासिकल स्ट्रोक, 6 धावा.
सामन्यामध्ये नशीबनं दरवाजे ओपन केले होते. या चालू सामन्यामध्ये मात्र या गोलंदाजाला टार्गेट केलं. इथे हवेमध्ये बॉल आहे. काय घडलंय? आणखी एक ब्रेक थ्रू आलाय. विकेटची आवश्यकता आहे दादर पेंट संघाला. इथून मात्र सेकंड विकेट डाऊन झाली आहे. कारण डिपेंडेबल चॅम्पियन मी म्हणेन की बऱ्याच मोठ्या मोठ्या टुर्नामेंट ज्या गाजवत आहेत तिथे बामणडोंगरी संघाचं नाव तुम्हाला अगदी पाहायला मिळतं. मोठ्या मोठ्या प्रतियोगितेमध्ये मोठ्या मोठ्या सामन्यांमध्ये आज संघ सातत्यानं विजयाची भूमिका निभावते. अशा संघासोबत पेन दादर संघाला अधिक संघर्ष या ठिकाणी करावा लागेल. संघर्ष जिथे मोठा असतो ना तिथे विजयाचं सेलिब्रेशन देखील मोठं असतं. त्याची चव देखील मोठं असते. आणि म्हणून विदा करंदीकर म्हणतात की असे जगावे दुनियेमध्ये आव्हानाचे लावणी तर नजर रोखडी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. नको गुलामी नक्षत्रांची भीती आंधळ्या ताऱ्यांची. आयुष्याला भिडता नाही चैन करावी स्वप्नांची. असे दांडगी इच्छा जयाची मार्ग मिळते त्याला सत्तर. नजर रोखडी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. इथे नजर रोखून तुम्हाला उत्तर द्यावं लागणार आहे. कारण तिखट मारा आहे. गोलंदाजी देखील तिखट आहे. फलंदाजी देखील तिखट आहे. पण या दोन क्रमांकाच्या दोन्ही संघांमध्ये तो जिंकेल ज्याचा संघर्ष अधिक असेल, ज्याची मेहनत अधिक असेल. कोणता संघ अव्वल ठरेल पाहूया. काही क्षणाचा विलंब. पुढचा बॉल. यावेळेस गती पाहायला मिळाली. उसळी पाहायला मिळाली. चांगला बाउन्स पाहायला मिळालाय. व्हेरिएशन पाहायला मिळते. या गोलंदाजाचं कौतुक झालं पाहिजे. 2 षटकार खालेत परंतु काही बॉल त्यानं बॅटला स्पर्श देखील करून दिलेले नाही आहेत. अतिशय भन्नाट वेग त्याच्याकडे आहे. पुरेपूर अनुभव त्याच्याकडे आहे. पहिल्या मॅचचं किताब देखील घेतलाय. अगदी बॅट पॅच सुरू असताना अचानकपणे आलेलं मॅन ऑफ द मॅच त्याच्याविषयी चर्चा केल्यानंतर आपल्याला कळलं होतं. यावेळेस अप्रतिम बॉल. यावेळेस काय घडलं? आणखी एक विकेट. आणखी एक दर्जा दाखवतोय. क्लास बॉलिंग करतोय. नशीब साठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. खरं तर गोष्ट सांगावीशी वाटते की नोटांचा आवाज कधी होत नाही. आवाज होतो तो चिल्लरचा. कारण चिल्लर ही खलखलाट करते. नोटा ह्या महाग असतात पण ते कधी आवाज करत आहे. नशीब देखील तसाच आहे. त्याच्याकडून आवाज होत नाही परंतु त्या नावाची ताकद, त्याची किंमत या मैदानावर निश्चितपणे आपल्याला तो दाखवून देतोय. पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 13 धावा, 3 गडी बाद, एक यशस्वी स्पेल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. पेन दादर कडून नशीब नाईक या गोलंदाजाचा. चला मी पारगाव संघाच्या खेळाडूला विनंती करतो, कॅप्टन कोणी प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित झाला असेल तरी जर तुम्ही लाईव्ह बघत असाल तरी सूचना समजा, विनंतीपूर्वक सूचना समजा की कोणत्या पद्धतीने या ठिकाणी थांबलं जाणार नाही. कारण आपण एक फार मोठी स्पर्धा खेळतोय. अशा स्पर्धेमध्ये कालच्या दिवसामध्ये जसकार संघ देखील दुसऱ्या ठिकाणी सेमीफायनल राऊंड मध्ये होता. जसकारच्या मैदानावर जसकार संघाला 2 चेंडूची पॅनल्टी देण्यास आयोजकांनी कुठेही कमीपणा जाणवला नाही. तर इथे तुम्हाला देखील अशा पद्धतीनं जर पोहोचला नाहीत, वेळेवर आला नाहीत तर दंडित केलं जाईल. ही सूचना आपण लक्षात ठेवावी. अजूनही 3 षटकांचा खेळ बाकी आहे. 39 धावांचं टार्गेट. 13 धावा धावफलकावर आली आहेत. नवीन गोलंदाजाचा वापर केला जाईल. आपण पाहतोय रितेश वारी, ज्या गोलंदाजाला आपण पाहतोय त्याच फलंदाजानं थोडंसं कमबॅक करून दिलंय. पेन दादर संघाला फलंदाजी करताना काहीसे फटके त्याच्या बॅटमधून आपण पाहिले. अधिक जबाबदारी आता गोलंदाजीतून. रितेश वारी रत्नेश्वरी टेम्पल एंड कडून गोलंदाज तयार होतोय. फलंदाज संदेश गोंधळी या फलंदाजाला या ठिकाणी टार्गेट केलं जाईल. 33 क्रमांकाची जर्सी परिधान केलेला डाव्या हाताचा फलंदाज. पहिला बॉल. यावेळेस यॉर्कर लेन पाहायला मिळाली. चेंडूला पुश केलंय. खेळाडू त्या ठिकाणी आहे. मिस झालाय चेंडू. फ्लंबल पडला त्या ठिकाणी. 1च्या 2 केल्या गेल्यात. संधी मिळाली तिथे 1च्या 2. गुड रनिंग बिटवीन द विकेट म्हणता येईल. चाणक्य नजर आहे. यावेळेस संदेशवर खूप मोठी जबाबदारी असणार आहे. संघाचा एक धूर्त खेळाडू आहे. त्याच्याकडे वैविध्य आहे. मोठे फटके मारण्याची क्षमता आहे. आणि आताच्या घडीला आपण पाहिलं तर त्याच्याकडे सेन्सिबल क्रिकेट देखील आहे. यॉर्कर पद्धतीचा बॉल आला. त्याने फक्त सन्मान दिलाय. चेंडूला पुश केलं आणि तिथून मात्र 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या. पुढचा बॉल रितेश वारीचा.
यावेळेस स्विच करण्याचा प्रयत्न, रिव्हर्स पॅटर्न करण्याचा प्रयत्न केला गेला. इथून मात्र डॉट बॉल आलाय. संघर्ष अधिक वाढला जातोय. मॅच अतिशय रंगतदार होणार आहे, यात मात्र शंका नाही आहे. कारण दादर पेंट संघाकडे देखील गोलंदाज जर आपण पाहिले ना, तर चांगले गोलंदाज त्यांच्यामध्ये आहेत. मागचा सामना देखील गोलंदाजाच्या जोरावर त्यांनी जिंकला होता. पुढचा बॉल, यावेळेस मोठा फटका, लेफ्ट स्ट्रोक हवेमध्ये आहे. एलिव्हेशन फार कमी आलाय. जजमेंट होईल का? येस, नाहीये. इथे मात्र चेंडू खाली पडला जातो. एका लेन मध्ये दोन ट्रेन आले, धावचीची संधी असेल, परंतु अपघात होता राहिलाय. अखेरकार या ठिकाणी धाव पूर्ण होतीये. 2 धावा या ठिकाणी नक्कीच पूर्ण झाल्या आहेत. 2 धावेनिशी धावसंख्या आपण पाहतोय टोटल जाऊन पोहोचली आहे 17च्या घरामध्ये. अजूनही 22 धावांचं लक्ष शिल्लक आहे. या अगोदरच्या चालू सामन्यामध्ये आपण पाहिलं दिवा संघासोबत फक्त 46 धावा केल्या होत्या. दिवा संघाची फलंदाजीची ताकद असताना देखील पेन दादर संघाच्या गोलंदाजाची जादू आपण पाहिली आणि तो एक मोठा सामना त्याने जिंकून दाखवला. इथेही ती स्थिती आहे, पण परिस्थिती अजून वेगळी आहे. कारण बामणडोंगरी संघ त्यांचे फलंदाज अगदी 7व्या 8व्या क्रमांकापर्यंत त्यांची फलंदाजी आपण पाहतो, तशी ताकद त्यांच्याकडे आहे. पुढचा बॉल, कोठून काढलाय बॉल, हवेमध्ये आहे. खेळाडू उपस्थित, परंतु खेळाडूच्या डोक्यावर येत असतात. चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. इट्स अ बिग सिक्सर. आकड्यांचं समीकरण बदलवून टाकलंय. कारण चालू सामन्यामध्ये आता या स्थितीमध्ये षटकार येणं म्हणजे पेण दादर संघ अडचणीमध्ये अधिकचा येणार. धावांचं आणि चेंडूचं अंतर फारसं उरलेलं नाहीये. इथे तुम्हाला अधिक मेहनत करावी लागेल. चांगल्या ताकदीचे बॉल टाकावे लागतील. पुढचा बॉल सेन्सिबल क्रिकेट आहे. पुश केला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. एक्स्ट्रा धाव या ठिकाणी दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि पाहता क्षणी 2 धावा या ठिकाणी सहजरित्या पूर्ण केल्या जात आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट म्हणता येईल. षटकार आल्यानंतर डोक्याचा वापर केलाय. ही सातत्याने एक गोष्ट सांगितली जाते की जी माणसं पायानं चालतात ना, ती फक्त अंतर कापतात. जी डोक्यानं चालतात ती ध्येयापर्यंत पोहोचतात. इथे विजयाच्या ध्येयापर्यंत चालत असताना डोक्याचा वापर देखील केला जातोय. सिंगल डबल्स वर अधिकचा भर टाकला जातोय. धावा झाल्या टोटल जाऊन पोहोचल्यात त्या 24 घरामध्ये 25 घरामध्ये 14 धावांची अजूनही गरज आहे. यामध्ये सलक्या हाताने कट करण्याचा प्रयत्न. हो 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 हो, लाजवाब कॅच आहे. अप्रतिम, अद्भुत, अविश्वसनीय कॅच. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. अप्रतिम कॅच. अतिशय महत्वाच्या वेळेमध्ये आलेली अतिशय महत्वपूर्ण विकेट. डाव्या बाजूला एक गोता टाकलाय, एक उडी घेतली आणि डाव्या हातामध्येच एक सुरक्षित कॅच पूर्ण केलाय. अजूनही पेण दादर संघ या ठिकाणी हार मानायला तयार नाहीये. त्याचा इतिहास राहिलाय, दोन्ही संघाचा इतिहास राहिलाय, जिंकण्याचा इतिहास आहे आमचा. यावेळेस मात्र 2 षटकांचा खेळ झालाय. 2 षटकानंतर आपण टोटल धावा जाऊन पोहोचले आहेत 25 घरामध्ये. येणारे 12 बॉल आणि लक्ष असेल 14 धावांचं. 2 संघ या ठिकाणी विजयासाठी संघर्ष करतायत. या संघर्षाच्या खेळामध्ये अंततः विजयी कोणाचा होईल, विजयाची माळा कोणाच्या गळ्यामध्ये असेल, हे काही क्षणानंतर आपल्याला पाहायला मिळेल. 12 बॉल 14. नवीन गोलंदाज अंडर 19चा खेळाडू आहे. हवेमध्ये बॉल, गॅप सिलेक्शन पाहायला मिळतोय. स्ट्रेट हिट केलाय, डोक्याच्या वरून चाललाय. 1 बाउन्स ओव्हर द रोप. 4 धावा.
पुढचा बॉल यावेळेस स्लोवर फुलटॉस आहे. कव्हरच्या दिशेने चेंडूला पुश केलंय. एक धाव या ठिकाणी मिळेल. मागच्या सामन्यामध्ये देखील या गोलंदाजानं चांगली गोलंदाजी केली होती, ज्याचं नाव आहे प्रसाद. प्रसादनं चांगल्या पद्धतीने प्रसाद वाटला होता, कारण जितकं नशीब नाईकची गोलंदाजी होती ना, तेवढी चांगली गोलंदाजी प्रसादनं देखील केली. अंडर 19चा खेळाडू आहे, कमी वयामध्ये आपल्या संघामध्ये स्थान प्राप्त केलंय. पारकर संघाचा खेळाडू हितचिंतक कोणी जर आला असेल तर टॉस करायला या. दहा चेंडूमध्ये अजूनही 9 धावांचं लक्ष्य आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये अशा धावांना डिपेंड केलं गेलंय. पाहूया चालू सामन्यामध्ये एखादा चमत्कार होतोय का. यावेळेस मोठा फटका लाभ करण्याचा प्रयत्न केला गेलाय. चेंडूच्या लेंथ मध्ये आला नव्हता खेळाडू. लांबून खेळण्याचा प्रयत्न केलाय, ताकदीचा वापर केला, टायमिंग नव्हतं, समय सूचकता नव्हती. डॉट बॉलचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय. 9 चेंडूमध्ये 9चं समीकरण या ठिकाणी उरलंय. प्रत्येक चेंडू मागे तुम्हाला एका धावेची गरज आहे. पेण दादर संघाचा सामना हा विकेटवर अवलंबून आहे. यावेळेस आणखी एक चांगला यॉर्कर पाहायला मिळतोय. एक धाव पळून काढली, एका धावेवरच समाधान मानावं लागेल का. येस, चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. अगदी क्षेत्ररक्षकांची साथ देखील चांगल्या पद्धतीनं दादर पेंट संघाला लाभली आहे. पण दुसऱ्या षटकामध्ये आलेल्या धावा इथून थोडासा सामना निसटता गेलाय. पण कमबॅक होईल का, कमबॅक करावा लागेल, युटर्न घ्यावा लागेल. या सामन्यामध्ये आपल्या बाजूनं हा सामना वळवण्याची क्षमता आपल्या गोलंदाजामध्ये नक्कीच आहे. आपल्याकडे अनुभव नक्कीच आहे. त्या अनुभवाच्या गाठोडीतून चेंडू काढावे लागतील. यावेळेस खोदलाय बॉल, लांब बॉल सीमारेषेच्या बाहेर जातोय. इट्स अ फॅब्युलस स्ट्रोक. 6 धावा. आता मात्र सामना बामणडोंगरी संघानं आपल्या बाजूनं झुकवलाय. सामना जेव्हा संयमसर सुरू झाला ना, पहिल्या डावामध्ये पहिल्या 1 ते 2 षटकामध्येच ज्या पद्धतीनं पेण दादर संघाचा आत्मविश्वास आपल्याला बघायला मिळाला, तेवढा आत्मविश्वास पहिल्या सामन्यात इतका पाहायला मिळाला नाही. आणि तोच आत्मविश्वास घेऊन थोडंसं कमबॅक केलं होतं. पण तिथून मात्र या चालू सामन्यामध्ये डोकं वर करण्याची संधी बामणडोंगरी संघ तरी काही देत नाहीये. उगाचच नाहीये. रायगडचा अव्वल दर्जाचा संघ, सर्वाधिक ट्रॉफ्या मागील गत वर्षापासून काही वर्षापासून रायगडच्या टेनिस बॉलवर ज्यांचं अधिराज्य आहे ना, त्याचं नाव बामणडोंगरी संघ आहे. जीवदानी बामणडोंगरी. आणि आजही त्याच पद्धतीनं तितक्याच ताकदीने या ठिकाणी हा संघ आपला खेळ करताना पाहायला मिळतो. एक धाव या ठिकाणी आली आहे. षटक क्रमांक 3 या ठिकाणी संपलाय. धावसंख्या झाली 38. 6 बॉलमध्ये फक्त एका धावेची गरज आहे. 6 चेंडूमध्ये एका धावेची गरज औपचारिकता शिल्लक आहे. अशा घडीला चमत्कार असा केला की मेडल षटक. कारण या स्पर्धेमध्ये आतापर्यंत आपण 3 मेडल षटक पाहिलेत. त्यामध्ये 4थं मेडल षटक आलं तर चमत्कार होईल. बघूया एका धावेकरता किती संघर्ष करायला लावतात पेण दादर संघाचे गोलंदाज. फक्त एका धावेची गरज आहे. शेवटचा गोलंदाज आपण पाहतो सत्यम. पहिला बॉल या षटकातील फुल टॉस बॉल. फक्त दिशा दिली आहे स्क्वेअर लेगच्या दिशेनं. चेंडू चाललाय, मॅच फिनिश, चौकार आलाय. आणि लगेच इथून प्रस्थान केलं तरी काही हरकत नाहीये. आजच्या या स्पर्धेमध्ये तुमची लाभलेली उपस्थिती आपण पाहतोय. तर आपल्या एका दिग्गज खेळाडूवर असणारे प्रेम आहे. अमित पाटील आपण देखील खूप वर्षापासून खेळतात. तर तुम्हाला डॉक्टरनी क्रिकेट खेळू नये असं सांगितल्याने तर देखील आपण सातत्याने क्रिकेट खेळताय. हे क्रिकेटवर असणारे प्रेम आणि त्या प्रेमाखातर हा सन्मान तुमचा या ठिकाणी केला जातो. आयोजकांच्या वतीनं सन्माननीय संजोगदादा पाटील तांडेल यांच्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी समर्पित केला जातो. तदनंतर आपण पुढील सन्मानाच्या दिशेने जाऊया. एक बॅट्समन असा आला की फक्त गोलंदाजाच्या मनामध्ये भीती असायची. त्या काळामध्ये 4 षटकार 5 षटकार असे बरेच षटकार आपल्याला पाहायला मिळायचे. अमित असा हा खेळाडू
ज्यानं फार मोठा संघर्ष केला क्रिकेटच्या या पटलावर. सुधीर दादांच्या काय आठवणी तुमच्या मनामध्ये आहेत? दादाबद्दल बरंच टुर्नामेंट मी खेळलो आणि आतापर्यंत आपल्या रायगड आणि पूर्ण इंडियामध्ये